हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं आपल्या गणेश कुंभार युट्यूब चॅनलला आणि यश क्लासेस मॅथ प्लॅटफॉर्मला मी स्वागत करते बा. ठीक आहे. तर लास्ट क्लासमध्ये आपण जो काही टॉपिक आपण डिस्कस केला होता की ऍक्च्युअल मध्ये रिअल नंबर मध्ये सर्ड्स म्हणजे काय असतो किंवा रॅशनल नंबर काय असतो, इरॅशनल नंबर काय असतो, ईच अँड एव्हरीथिंग आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलेली आहे. आज पासून आपण याच्या समोरच्या टॉपिकला, याच्या समोरच्या पॉइंटला आपण काय करणार आहोत, स्टार्टअप करणार आहोत. लास्ट क्लासमध्ये पूर्ण बेसिकली टर्म मी तुमच्या आयडिया क्लिअर केला होत्या. आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, काय बघायचंय, तो टॉपिक आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. महत्वाचा मुद्दा नंबर 1, आपण लास्ट क्लासमध्ये आपण सर्ड्स पाहला होता. आपण सर्ड्स कशाला म्हटलं होतं, त्यानंतर आपण ऑपरेशन ऑन द सर्ड्स पाहिले होते किंवा सर्ड्स कशा पद्धतीने ठरवले जातात, ईच अँड एव्हरीथिंग आपण लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलेली आहे. आता तोच टॉपिक, तोच पॉइंट आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत, पण प्रॉपरली विथ एक्सरसाइजच्या फॉर्म मध्ये पॉइंटला आपण काय करणार आहोत, स्टार्टअप करणार आहोत. तो चलो बेटा शुरू करते हैं. पॉइंट का नाम है बेटा, ठीक है ना. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला दिलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग्स आर द सर्ड्स, खालीलपैकी कोणती सर्ड्स आहेत ती मला सांगायची आहे आणि त्यानंतर मला इथे काय लिहायचं बेटा, याची ऑर्डर सुद्धा आपल्याला काय करायची बाळ, इथे फॉर्म करायची आहे किंवा ऑर्डरही मला इथे काय करायची आपल्याला लिहायची आहे. चला तर पॉइंटला सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात, थोडस बेसिक आयडियाकडे आपण जाऊयात, बेसिक आयडिया आपण क्लिअर करून घेऊयात आणि नंतर मी पॉइंटला काय करतो बेटा, इथे स्टार्टअप करणार आहोत. लक्ष द्या इकडं की जर समजा फॉर एक्झाम्पल असा एक नंबर माझ्याकडे रूट मध्ये, याला आपण काय बोललो होतो, मला सांगा बाळांनो, रॅडिकल असं म्हटलं होतं बाळ आपण. याला आपण काय बोललो होतो, रॅडिकल्स. ठीक आहे. आता जर असा रूट आहे माझ्याकडं आणि या ठिकाणी जर मी एक्स लिहिलेला असेल आणि या ठिकाणी जर मी ए लिहिलेला असेल, तर हा जो ए असेल बेटा, ए काय असेल मला सांगा बरं पटकन, दॅट इज कॉल्ड ऍज अ ऑर्डर. याला आपण एला काय म्हणायचो, आपण ऑर्डर असं म्हटलं जातं. आणि बाळांनो जर हा रूट असेल, रूट मधला नंबर जर याला मी सॉल्व्ह केलं आणि सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर मला हा रॅशनल नंबर जर भेटत जर असेल बेटा, तर नॉट सर्ड्स, ही सर्ड्स नाहीये बाळांनो. ठीक आहे ना. मग हा नंबर कसा पाहिजे बाळांनो, तर सर्ड साठी मला कंडिशन अशी होती की जो काही रूट मध्ये आपण कोणताही नंबर रिप्रेझेंट करणार, तो नंबर कसा असला पाहिजे, इरॅशनल नंबर असला पाहिजे. ठीक आहे ना. नसेल का, तुम्ही तुम्हाला रिअली सांगतो बेटा, जर समजा इथे प्राईम नंबर असेल, रूट मध्ये जर जनरली प्राईम नंबर जर येत असेल बेटा, तो कोण असतो, इरॅशनल नंबर असतो. गुरुजी काही करून त्याला सॉल्व्ह करता यायला नको, या फॉर्म मध्ये सगळी कहाणी मला इथे असली पाहिजे. आता मला सांगा इथे काय विचारलं बाळांनो, रूट 7. आता हा जो रूट 7 आहे बेटा, हा कोण आहे मला सांगा पटकन, प्राईम नंबर आहे. रूट 7 काय मला सांगा पटकन, प्राईम नंबर आहे. आता रूट मध्ये जर प्राईम नंबर असेल तर तो कोणता नंबर असेल बेटा, दॅट इज कॉल्ड ऍज ए इरॅशनल नंबर. म्हणजे रूट 7 हा कोण आहे, इरॅशनल नंबर आहे. जर हा जर तुमचा इरॅशनल नंबर जर असेल, इफ द रूट 7 इज अ इरॅशनल नंबर, देन याची मला ऑर्डर तुम्हाला सांगायची. मग बाळांनो जो इरॅशनल नंबर त्याला काय करणार आपण, सर्ड्स असं म्हटलं. तुम्ही ते लिहायचं आपण 3 रूट 7 इज ए सर्ड्स. याला काय म्हणायचं बेटा, आपण सर्ड्स असं म्हटलं जातं. आणि काय विचारलं बाळाची ऑर्डर सुद्धा मला याची विचारलेली आहे. याची ऑर्डर इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटते मला सांगा, याची ऑर्डर इज इक्वल टू व्हॅल्यू मला इथे 3 भेटलेली आहे. त्याला सांगा इथपर्यंत की अडचण आहे का, सर्ड्स आहे का नाही. सर्ड साठी काही कंडिशन आहेत, काही करून या रूट म्हणजे हा रूट नाही निघला पाहिजे. रूट जर निघू, समजा फॉर एक्झाम्पल अशी कंडिशन आहे माझ्याकडे, रूट 4 आहे बाळांनो, हा रूटच्या बाहेर आणला, उत्तर मला 2 भेटायला लागला. हा कोण आहे मला सांगा, हा रॅशनल नंबर आहे बाळांनो. आणि मला रॅशनल असतं ना काय, जर रॅशनल असेल तर नॉट सर्ड, हा सर्ड नाहीये. आणि जर बेटा हा इरॅशनल असेल तर हा सर्ड्स आहे बेटा. ठीक आहे ना. बस एवढीच तर कहाणी बाळ, याच्यामध्ये नवीन असं काही नाहीये. एकदम सिंपल, इझी पीझी लेमन स्क्विजीच्या फॉर्मॅट मध्ये सगळी कहाणी आपल्याकडे आहे बाळांनो. त्याच फॉर्म मध्ये सगळी कहाणी काय करत आहे मी इथं डिस्कस करत आहोत आपण. चला आता नेक्स्ट नंबरच्या पॉइंटला, नेक्स्ट नंबरच्या टॉपिकला आपण जाऊयात, नेक्स्ट नंबरच्या क्वेश्चनला आपण जाऊयात बेटा. काय दिला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या आता इथे. रूट 12 आहे बेटा, किती आहे मला सांगायचे पटकन, रूट 12. याला तुम्ही जर सॉल्व्ह करायचा प्रयत्न जर केला तर ऍक्च्युअल मध्ये हा कसा नंबर आहे, तो नंबर मी तुम्हाला सांगतो एकदा. तर प्लीज बाळ लक्ष द्या इकडं, याची ऑर्डर, ठीक आहे ना, याची जी ऑर्डर, याची ऑर्डर बाळांनो 5 नाहीये. ठीक आहे ना. जर हा 5 असा इथे असता, रूट मध्ये गुंतलेला असता, पण तो रूट मध्ये नाहीये. या दोघांच्या मध्ये गॅप आहे बाळ, या दोघांच्या मध्ये काय मला सांगा, गॅप आहे. आणि तो गॅप असल्यामुळं वो फासले ही तो आपको बताएंगे ये नंबर है या नहीं है. ठीक आहे ना. तो नंबरच तुम्हाला सांगणार की हा खरंच इरॅशनल नंबर आहे किंवा सर्ड्स आहे की नाही आहे. या फॉर्मॅट मध्ये सगळे क्वेश्चन्स काय करणार आपण इथे सॉर्ट आउट करणार आहोत. चला आता एकदम सिंपली तुम्हाला कंडिशन सांगतो बेटा मी, काय ते कहाणी पाहून घ्या एकदा.
एकदम नॉर्मल फॉर्म मध्ये. हा नंबर कसा आहे तर हा नंबर अशा फॉर्म मध्ये. सर कशा फॉर्म मध्ये आम्हाला सांगा एकदा. हो बाळ, तुम्हाला तो फॉर्मही सांगतो. कोणता आहे मला सांगा. तो 5 त्याला इंटू मध्ये √12च्या फॉर्म मध्ये आहे. आता मला सांगा 12 जो नंबर आहे 12 हा कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे का. जर तो कंप्लीट स्क्वेअर नंबर नसेल तर 100% बाळ तो आपला कोण असेल, सर्ड्स असेल. एकदा सॉल्व्ह करून बघूयात बाळांनो आपण. त्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर बघूयात. मग काय नाही ते मला सांगा 5 त्याला इंटू मध्ये कसं फोडू शकतो मी याला. 4x2 च्या फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये फोडू शकतो बेटा मी. 4x2 च्या फॉर्म मध्ये. आणि या 2 ला बाहेर तर काय बनला इथे 5 त्याला इंटू मध्ये 2 आला बाहेर. आतमध्ये काय राहिला इथे 2 राहिला. या 4 ला मी बाहेर आणलं. 4 चा रूट आपण बाहेर आणला तर काय बनला इथे 2√2 च्या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन मला इथे बनलेला आहे. मग आता मला सांगा बेटा. होय बाळ, इथे जर आपण जर पाहिलं तर मला सांगा ही जी आहे ही टर्म काय बाळ मला सांगा. इट इज अ सर्ड. इट इज ए सर्ड ही सर्ड्स आहे. आता मला त्याची ऑर्डर किती भेटली मला सांगायची पटकन. तर याची ऑर्डर इज इक्वल टू जी व्हॅल्यू आहे बेटा, दॅट ऑर्डर इज इक्वल टू आन्सर किती भेटलं मला इथे 2. या फॉर्मॅट मध्ये ही ऑर्डर मला इथे काय झाली बेटा इथे भेटलेली आहे. याची ऑर्डर किती भेटली मला सांगा पटकन बाळ. इथे 2 च्या फॉर्म मध्ये मला याची ऑर्डर भेटली. चला ओके, हा झाला तुमचा क्वेश्चन. नेक्स्ट नंबरच्या क्वेश्चनला जाऊयात. ठीक आहे ना. 4√10. आता बघा हा जो 4 आहे हा 4 10च्या रूट मध्ये गुंतलेला आहे बेटा. हा जो 4 आहे हा 10च्या रूट मध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे ते काही अडचण नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये बेटा. ठीक आहे ना. मग आता सरळ बानो सर हा 10 तर काही कम्प्लीट स्क्वेअर नंबर नाहीये. म्हणजे बानो इट इज ए सर्ड्स. गुरुजी ही काय मला सांगा पटकन. ही सर्ड्स आहे. आणि याची ऑर्डर जर तुम्हाला विचारली तर ऑर्डर इज इक्वल टू व्हॅल्यू किती बाळांनो मला सांगा. यामध्ये 4 इतकी ऑर्डर आहे आपल्याला. किती मला सांगा पटकन याची ऑर्डर. याची ऑर्डर जी मला भेटली ती ऑर्डर इज इक्वल टू मला किती भेटली बाळ इथे 4 भेटलेली आहे. चला आता पुढचा नेक्स्ट नंबरची कहाणी बघूयात. नेक्स्ट नंबरच्या क्वेश्चनला आपण जाऊयात. ठीक आहे ना. तर काय दिली ते बघा बरं. √39 नंबर दिला बाळांनो. काय दिला इथे मला सांगा. इथे √39च्या फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन मला इथे गिव्हन आहे. 39 इट इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे ना. 39 हा जो नंबर आहे परफेक्ट स्क्वेअर नाहीये बेटा. आणि हा जर परफेक्ट स्क्वेअर जर नसेल तर इथे पण सोल्युशन मध्ये आपण काय लिहायचं पाहून घ्या. गुरुजी सोल्युशन मध्ये आपण जर पाहिलं √39 इट इज ए सर्ड्स. ही काय रे बाळांनो मला सांगा. ही सर्ड आहे. आणि जर ही जर सर्ड्स असेल बेटा याची ऑर्डर मला सांगा. तर बाळांनो हा स्क्वेअर रूट आहे. हा कसा आहे मला सांगा पटकन. स्क्वेअर रूट आहे. मग इथे जो नंबर असतो का तो नंबरला आपण काय नाही स्क्वेअर. इथे 2 आहे. या रूटचा मिनिंग असा होतो बेटा. हा जो रूट आहे का या रूटचा मिनिंग आहे स्क्वेअर. आणि या स्क्वेअरचा मिनिंगच व्हॅल्यू किती असते 2 असते. म्हणून याची ऑर्डर इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटणार बेटा मला इथे 2 भेटणार आहे. ऑर्डर इज इक्वल टू व्हॅल्यू किती भेटणार बाळा मला इथे. या नंबरची ऑर्डर जी आहे ती ऑर्डर इज इक्वल टू मला इथे 2 भेटलेली आहे. ओके चालेल. बस असे सिंपल क्वेश्चन्स आहेत बाळ आपल्याकडं. असं काही खूप मोठं अवघड आहे असं काहीच नाहीये. चला 3√18 असा एक नंबर मला दिलाय बेटा. ठीक आहे ना. मग ही सर्ड्स आहे की नाही हे आपल्याला काय करायचं जाणून घ्यायचं किंवा माहिती करून घ्यायचं बेटा. तर सोल्युशन मध्ये सर्वांनी लक्ष द्या बेटा इकडे. ठीक आहे ना. ऍक्च्युअल मध्ये 18 सुद्धा परफेक्ट स्क्वेअर नाहीये. इथे लिहायचं आपण 3√18 इज ए सर्ड्स. ही काय रे बाळांनो मला सांगा पटकन. ही सर्ड्स आहे. आता मला सांगायची ऑर्डर मला सांगा बरं एकदा पटकन. याची ऑर्डर इज इक्वल टू व्हॅल्यू इथे किती आहे 3 आहे ना बेटा. त्याची ऑर्डर इज इक्वल टू आन्सर किती भेटलं मला इथे 3 भेटलं. बस असे सिंपल क्वेश्चन आहेत बेटा सगळे. ठीक आहे ना. विच ऑफ द फॉलोइंग ऑफ द सर्ड्स अँड जस्टिफाय. क्वेश्चन नंबर सेकंड आहे बेटा. क्वेश्चन नंबर सेकंडला आपल्याला स्टार्ट करायचं. खालीलपैकी कोणती सर्ड्स आहे किंवा नाही तिला काय करायचं मला जस्टिफाय करायचंय. ओके. आता महत्वाचा मुद्दा रूट मध्ये जो नंबर आहे त्या नंबरला थोडंसं आपण प्रॉपरली काय करणार बेटा फोडायचा प्रयत्न करायचा. आणि त्याला फोडल्याच्या नंतर जो काही नंबर तुम्हाला भेटेल त्या नंबरला काय करायचं त्याला त्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं. आता याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर मला हा इरॅशनल नंबर जर भेटत असेल बेटा तर 100% हा कोण आहे मला सांगा पटकन. हा 100% तुमचा जो नंबर असेल तो नंबर कोण असेल मला सांगा. एक सर्ड्स असेल बेटा. ठीक आहे. काय असेल सर्ड्स असेल. आता सोल्युशन मध्ये लक्ष द्या. इकडे सोल्युशन वाली कहाणी आपण जर पाहिली सर 51 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर म्हणजे हा सॉल्व्ह होणेच नाही. जर हा सॉल्व्ह होत नसेल बेटा तर √3 आहे त्याच्या वरच्या कंडिशनला √3 आहे बेटा तिथं. इट मीन्स याचा अर्थ झाला तरी काय आणि तो कोणत्या फॉर्मॅट मध्ये झालाय ही सगळी कंडिशन्स मी तुम्हाला इथे सांगतो बेटा. लक्ष द्या इकडे. मग इथे आपण लिहायचं क्यूब रूट ऑफ 51 इज ए सर्ड्स. ही काय रे बाळांनो मला सांगा इथे ही सर्ड्स आहे आपल्याकडं.
ही काय बाळांनो मला सांगा, ही सर्ड्स आहे आपल्याकडे. सर दिस इज कॉल्ड ॲज अ सर्ड्स, त्याला आपण काय म्हणायचं, सर्ड्स असं म्हटलं जातं. चला आता नेक्स्ट नंबरची कहाणी. हा जो नंबर आहे ही सर्ड्स नाही. आता मी तुम्हाला सांगतोय सर ही का सर्ड्स नाहीये, हा इट इज नॉट अ सर्ड्स. हा नंबर सर्ड्स नाहीये तर का नाहीये, त्याच्याचं रिझन मी तुम्हाला इथे सांगतो बेटा, लक्षात ठेवा. काय म्हणते मला सांगा, हा फोर्थ रूट ऑफ 16 दिला बाळांनो आपल्याला. काय दिला मला सांगायचं पटकन, फोर्थ रूट ऑफ 16 तुम्हाला इथे गिव्हन आहे आणि याला जो आहे हा सर्ड्स आहे की नाही मला या फॉर्मॅटमध्ये काय करायचं बेटा, इथे रिप्रेझेंट करायचं. त्याला सॉल्व्ह करावं लागेल. एकदा सोल्युशन मध्ये बघूयात बाळांनो आपण, ठीक आहे ना. सोल्युशन वाली कहाणी काय म्हणते मला सांगा, इथे 4 आहे बाळांनो आपल्याकडे. मग याला मी कसं लिहू शकतो मला सांगा बरं पटकन फास्ट मध्ये. याला मी 4चा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये मी याला रिप्रेझेंट करू शकतो बेटा. कोणत्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो, याला 4 स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये याला काय करू शकतो मी, रिप्रेझेंट करू शकतो. यामुळे काय झालं, हा 2 आणि हा रूट 2 कॅन्सल झाला बेटा इथे, ठीक आहे ना. हा 2 आणि रूट 2 काय झाला बेटा इथे मला सांगा, कॅन्सल झालेला आहे. ओके. नाही असं लिहिल्यापेक्षा थोडंसं कन्फ्युजिंग कार्यक्रम होईल, त्याला मी काय करतो माझ्या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये वेगळ्या मेथडने आपण याला रिप्रेझेंट करूयात बेटा. तर वेगळी दुसरी वाली जी मेथड आहे माझ्याकडं, त्या मेथडने आपण काय करायचं, याला सॉर्ट आउट करायचं आहे किंवा सॉल्व्ह केलं जात असतं बा. ठीक आहे, लक्ष द्या इकडं आता. गुरुजी हा जो 16 नावाचा नंबर आहे का, ठीक आहे ना, हा जो 16 आहे का, 16 ला काय लिहू शकतो मी मला सांगा. ठीक आहे ना, तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं, जर माझ्याकडे रूट ऑफ ए असेल त्याला मी ए रेस टू पॉवर 1/2 लिहू शकतो. जर क्यूब रूट ऑफ ए असेल त्याला मी ए रेस टू पॉवर 1/3च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो बेटा. मग हा जो आहे याला मी असे लिहू शकतो बेटा, रेस टू पॉवर 1/4. आता मला सांगा, इथे आपण जर पाहिलं तर 2 चा पॉवर 4 म्हणजे 16 चा पॉवर आन्सर किती भेटलं मला इथे 1/4. या ठिकाणी आपण ए रेस टू पॉवर एम चा पॉवर एन ही वाली प्रॉपर्टी काय करू बेटा, इथे अप्लाय करूयात. म्हणजे ए रेस टू पॉवर एम त्याला इंटू मध्ये एनच्या फॉर्म मध्ये मी रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे 2 त्याला इंटू मध्ये 4 याला मल्टिप्लाय, या प्रॉपर्टीनुसार 4 काय करणार मी याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिणार. हे आणि हे कटलं होतं, उत्तर किती राहिलं मला सांगा, इथे 2 राहिलं. आता हा जो 2 नंबर आहे, काय म्हटलं मी, आता हा जो 2 नंबर आहे, हा 2 नंबर कोण आहे मला सांगा पटकन बाळ, रॅशनल नंबर आहे. 2 हा नंबर कोण आहे मला सांगा, रॅशनल नंबर आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणताही रॅशनल नंबर लिहिता तो बाळांनो इट इज नॉट अ सर्ड्स, इट इज नॉट ए सर्ड्स. तर ती सर्ड्स नसते बेटा, ती सर्ड नाहीये आपल्याकडं, ठीक आहे. तर बस या फॉर्मॅटमध्ये सगळी कहाणी, सगळे क्वेश्चन्स यामध्ये आपल्याला दिलेले आहेत बेटा. चला आता नेक्स्ट नंबरची कहाणी मला पाहायची. 81 दिला बाळांनो आपल्याला, कोण दिला मला सांगायचे पटकन, 5 रेस टू पॉवर 81च्या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला गिव्हन आहे. पुन्हा याला काय करू आपण, त्याच फॉर्मॅटनी, त्याच नंबर्सनी, त्याच कंडिशन्सनी याला काय करणार आपण इथे रिप्रेझेंट करणार आहोत. हम्म. हॅलो. ओके. तर या फॉर्म मध्ये सगळे क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे बेटा, सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. चला तर हा जो नंबर आहे बेटा, या नंबरला कोणत्या फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो ते पाहून घ्या एकदा आपण, ठीक आहे. आणि नंतर काय करू, जनरली आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात बेटा. ओके. चला आता
आता जर पुढची जर कंडिशन्स आपण जर पाहिली बेटा, त्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो ते आपल्याला काय करायचं बाळ इथे बघायचं आहे. आता मला सांगा बेटा, तसा मुद्दा आपण जर पाहिला तर हा जो 81 नावाचा नंबर आहे, हा 81 नावाचा नंबर फिफ्थ रूट ऑफ 81 म्हणते. काय म्हणते मला सांगा? फिफ्थ रूट ऑफ 81. मग आता मला सांगा, जर फिफ्थ रूट ऑफ 81 मी जर केलं तर असा मला एक नंबर जे शोधावा लागेल की ज्या नंबरचा 5वा रूट हा मला काय भेटतो? 81 भेटतो. पण सर असा नंबर कोणताच नाहीये माझ्याकडे, म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर नाही. इट मीन्स इट इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. आणि जर हा जर परफेक्ट स्क्वेअर जर नसेल तर बा तो सर्ड्स 100% आपल्याकडे असेल बेटा. त्याला काय आणायचं आपण? ही काय रे वाढणं माझी सर्ड्स आहे, याला मी या फॉर्मॅट मध्ये काय करणार इथे रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे ना. मग आता महत्वाचा मुद्दा, तो नंबर मला काय भेटला पाहिजे? रॅशनल नंबर भेटला पाहिजे. तर त्या फॉर्म मध्ये आपण बघूयात. मला सांगा बरं, आपण 3 त्याला इंटू मध्ये 3 त्याला इंटू मध्ये 3 त्याला इंटू मध्ये 3. तर बघा 3 3 जार 9, 9 3 जार 27, 27 इंटू 3 81 येतो बाळांनो. तर काय लिहू याला मला सांगा पटकन. याला आपण असं लिहू शकतो बेटा. ठीक आहे, लक्ष द्या इकडं. याला काय लिहिणार मी बघून घ्या एकदम. ठीक आहे ना. तर हा जो आहे बेटा 81 जसा आहे तसा राहू द्या. याला काय करू मी 3 चा पॉवर 4 करू का? 1 2 3 4. 3 टाइम जर मी गुणा केलं तर मला एवढा आन्सर भेटते. याचा पॉवर किती भेटतो मला सांगा ते पटकन. याचा पॉवर मला इथे 1/5 भेटला. याचा पॉवर किती भेटला मला इथे? 1/5. एक काम करा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा लॉज ऑफ इंडायसिस नुसार. तर 3 त्याला इंटू मध्ये या दोघांचं मल्टिप्लाय, तर 4 त्याला इंटू मध्ये 1/5. ठीक आहे ना. त्याच्यावर आन्सर 3 त्याला इंटू मध्ये 4/5 च्या फॉर्म मध्ये असा नंबर मला इथे काय झाला बेटा? इथे रिप्रेझेंट झालेला आहे. चला सांगा, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही टाकू शकता बेटा. चला नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन 256. आता हा 100% वानो स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे बाळांनो. हा काय मला सांगा, जो 256 आहे, 256 इज अ परफेक्ट स्क्वेअर आहे बाळांनो. काय मला सांगा पटकन? इट इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता मला सांगा, हा जो 256 आहे बेटा, हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे हे मी तुम्हाला काय करावं लागेल? समजणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण काय करू शकतो मला सांगा, एकदा 16चा स्क्वेअर करून पहा बरं. 16चा स्क्वेअर जर आपण जर केला तर 16 का 96, 7 आले 9, 16 1 16, 16 आणि 9 किती झाले बाळांनो? 25. म्हणजे 256 16चा स्क्वेअर आहे. त्याला मी असं लिहू शकतो ना बेटा, याला रूटच्या बाहेर घ्या ना बेटा. ठीक आहे, याला मी असं लिहू शकतो की मला सांगा 16चा स्क्वेअर या फॉर्म मध्ये, हा 2 आणि हा रूट कटला तर इथे किती भेटला मला? 16. आणि हा 16 कोण आहे मला सांगा पटकन बाळ? रॅशनल नंबर आहे. आणि तुम्हाला मी नेमकाच सांगितलं की गुरुजी रॅशनल नंबर हा परफेक्ट रॅशनल नंबर हा सर्ड्स नसतो. काय नसतो मला सांगा बाळ? हा सर्ड्स नसतो. बस असे एकदम इझी एकदम पांचट क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला एकदम सोप्या फॉर्मॅट मध्ये आपण काय करत आहोत बेटा? इथे सॉर्ट आउट करत आहोत. ओके, चला पुढे काय म्हणते? क्यूब रूट. भावना आता बघा, हा नंबर खूप डेंजर आहे. डेंजर म्हणजे समजण्यासारखा नंबर आहे. तर हा नंबर जर तुम्हाला समजत जर असेल तर बाकी जनरली आपण काय करू शकतो? याला या फॉर्मॅट मध्ये काय करू शकतो? आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो. मग आता मला सांगा, जनरली आपण जर पाहिलं सोल्युशन मध्ये तर मला सांगा इथे नंबर काय भेटला आपल्याला? मला सांगा इथे 64 आहे. आता क्यूब रूट, आता मला सांगा असा एखादा नंबर आहे का की ज्याचं क्यूब रूट केल्यानंतर तुम्हाला तो नंबर भेटेल? तर ठीक आहे ना. तर लक्ष द्या इकडं. तर मी काय करणार बघा, हा जो 64 आहे, 64 ला मी असं लिहितो. 64 म्हणजेच काय रे बाळांनो? मला सांगा 4 चा पॉवर 3. 4 चा पॉवर काय म्हणला? 3. आणि हा जो क्यूब रूट आहे का, त्याला मी काय करतो? या फॉर्म मध्ये लिहिणार बेटा. ठीक आहे ना. म्हणजे बघा सर, हा भेटला मला 64. याचा पॉवर किती मला सांगा बरं? त्याचा पॉवर आहे माझ्याकडे 1/3. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. तर 4 त्याला इंटू मध्ये 3, 1/3. तर 3 3 कटला, आन्सर किती भेटलं? 4. 4 हा रॅशनल नंबर आहे. आणि रॅशनल नंबर नॉट अ सर्ड्स. हा सर्ड्स नाहीये बेटा. नॉट अ सर्ड. हा आपल्याकडे सर्ड नाही. नॉट अ सर्ड्स. ठीक आहे ना. तर बस याच फॉर्मॅट मध्ये सगळी कंडिशन्स यामध्ये काय करणार आपण? डिस्कस करणार आहोत. चला पुढच्या कंडिशनला जाऊयात बाळांनो. हा नंबर बघा. आता त्या नंबरला पाहून तुम्हाला समजलं पाहिजे की सर हा काही रॅशनल नंबर नाहीये गुरुजी. गुरुजी हा जो नंबर आहे इट इज नॉट अ रॅशनल नंबर. सॉरी, इट इज अ सर हा रॅशनल नंबर आहे. बिकॉज ऑफ, कारण तुम्हाला सांगतो बेटा, लक्ष द्या इकडे. आता ऍक्च्युअल मध्ये हा जो नंबर आहे त्या नंबरला मी असं लिहू शकतो बेटा, बघून घ्या इकडं. 22/7, 22/7. इट मीन्स दॅट रेस टू पॉवर 1/2. रेस टू पॉवर काय भेटला मला इथे सांगा? 1/2 च्या फॉर्म मध्ये हा नंबर मला इथे रिप्रेझेंट झाला. हा नंबर जर मला या फॉर्म मध्ये इथे रिप्रेझेंट करत जर असेल बेटा, तर इट इज नॉट अ सर, बिकॉज सर इट इज अ इरॅशनल नंबर. हा कोणता नंबर आहे मला सांगा?
इरॅशनल नंबर आहे आणि प्रत्येक इरॅशनल नंबर जो असतो बेटा इट इज ए सर्ड्स. हा काय असतो मला सांगा? आपल्यासाठी सर्ड्स असतो रे बाबांनो. ठीक आहे, तर बस असे 2 क्वेश्चन्स आपले इथे झालेले आहेत. बाकी जे रिमेनिंग पार्ट आहे तो नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. ताण घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. प्रॉपरली आपल्याला जो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे तो प्रॉपरली काय करायचा आपल्याला इथे रिप्रेझेंट करायचा आहे. चला बेटा, थैंक यू सो मच. मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. चलो बेटा बाय, दुआ में याद रखना.